की मध्ययुगीन कालखंडामध्ये तिथे जे काही दोन विहार होती त्यांची मधली भिंत तोडून त्या ठिकाणी गणपतीची स्थापना करण्यात आली। आपली लेणी जी आहे ना ती आपणच सांगितली पाहिजे, कारण लेणी इथं जे काही लिहिलंय हे ज्यावेळेस तुम्ही लेणीवरती येता आल्याच्या नंतर तुम्हाला हे समजतं, समजल्याच्या नंतर तुम्ही ते स्वतःपर्यंत ठेवू नका, ते दुसऱ्यांना देत चला। असं नाही की तुमच्यापर्यंत आलं तुम्ही ते तुमच्यापर्यंत जर ठेवलं ना ते पुढे जाणार नाही, त्याच्याऐवजी तुम्ही ती माहिती सांगा। प्रत्येकाने लेणीची माहिती सांगितलीच पाहिजे। नमो बुद्धाय, जय भीम। मी बुद्धम जाधव द ग्रेटेस्ट मध्ये आपलं सर्वांचं स्वागत। आज आपण आलो आहे पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यातील लेण्याद्री बौद्ध लेणी पाहण्यासाठी। तर या लेणीला सुरुवातीला कपाचित बुद्ध लेणी असं नाव होतं। कपाचित म्हणजे इथे माकडांचा सर्वात जास्त वावर असल्यामुळे या डोंगराला, या लेणीला कपाचित बौद्ध लेणी हे प्राचीन नाव इथे देण्यात आलं होतं। इसवी सन 17 साली जेव्हा पेशव्यांची सत्ता आली त्यावेळेस या बौद्ध लेणीमध्ये गणपती बसवण्यात आलेला आहे। या ठिकाणी एक मोठं धार्मिक स्थळ आपल्याला पाहायला मिळतं। अशोका वॉरियर तर्फे आपण लेणीला पाहण्यासाठी आलो, ही लेणी समजून घेण्यासाठी आलो। चला तर मग बौद्ध संस्कृती जाणून घेऊया, बौद्ध संस्कृती समजून घेऊया। शिलालेखाची जी वळण आहे, अक्षर आहे, ती छान पद्धतीने आणि एकदम हात जाऊन वाचण्यासारखा। कलियस हेरनिक पुत्रस म्हणजे कल्याणच्या हेरनिकचा पुत्र सुलस दत्त, म्हणजे हा जे काही चैत्यग्रह आहे याचं दान धम्माला दिलेलं आहे। या शिलालेखाचा साधा सरळ मराठीमध्ये अर्थ असा होतो। ह्या शिलालेखाचा साधा मराठीत अर्थ असा होतो की धान्याच्या व्यापाऱ्याने 7 खोल्यांचे त्याचबरोबर पाण्याच्या टाकीचे धम्माला दान दिलेले आहे। आता 7 खोल्या कुठे आणि पाण्याची टाकी कुठे दाखव। बघा इथे 2 शिलालेख आहेत, इथून खालूनच सांगतो मी। या ठिकाणी आपल्याला 2 शिलालेख पाहायला मिळतात। त्या 2 शिलालेखामध्ये कल्याणचा जो सोनार आहे त्या सोनारचा मुलगा, सोनारचं नाव कुडीर आहे, त्याच्या मुलाचं नाव संघक आहे, त्याने ती पाण्याची टाकी धम्माला दान दिलेल्याचा उल्लेख त्या शिलालेखामध्ये आपल्याला पाहायला मिळतो। कल्याणस सुवर्ण कुडीर पुत्र सुवर्णकारस असा शिलालेख त्या ठिकाणी आपल्याला वाचायला मिळतो। त्याचबरोबर त्याच्या शेजारच्या पाण्याच्या टाकीवर 2 स्त्रियाने नडबालिकाय असा शिलालेख आहे शिलालेखाची सुरुवात। तो शिलालेखामध्ये 2 स्त्रियांनी ती पाण्याची टाकी धम्माला दान दिलेल्याचा उल्लेख आपल्याला त्या पाण्याच्या टाकीवर वाचायला मिळतो, पाहायला मिळतो। या ठिकाणी 2 पाण्याच्या टाकीवर 2 शिलालेख आहेत। कसं माहितीये का, आपली लेणी जी आहे ना ती आपणच सांगितली पाहिजे, कारण लेणी इथं जे काही लिहिलंय हे ज्यावेळेस तुम्ही लेणीवरती येता आल्याच्या नंतर तुम्हाला हे समजतं, समजल्याच्या नंतर तुम्ही ते स्वतःपर्यंत ठेवू नका, ते दुसऱ्यांना देत चला। असं नाही की तुमच्यापर्यंत आलं तुम्ही ते तुमच्यापर्यंत जर ठेवलं ना ते पुढे जाणार नाही, त्याच्याऐवजी तुम्ही ती माहिती सांगा। तुम्ही वेगवेगळ्या लेण्यांवरती जाऊन बसा, तुम्हाला समजा कोणी नाही अटकलं ना, जो माणूस तिथं चुकीचं सांगत असेल तिथं तुम्ही करेक्शन करू शकता। तुम्ही 10 वेळा हे ऐकलं ना तुमचं तोंडपाठ होऊन जाणार आहे, काय आहे काय नाही। आता आम्ही काय लगेच हे नाही केलं, आम्ही 2-3 वर्ष हे लेण्यांवरती असं फिरलो, इथे हे पाहिलं बाबा काय आहे काय नाही, ते वाचलं, त्याचा अभ्यास केला। लेण्यांची माहिती ही सुद्धा आम्ही IQ किंवा पुस्तकातून जी वाचली ती सांगतोय, आम्ही काय आमच्या मनाचं सुद्धा सांगत नाही। त्याच्याकरता प्रत्येकाने लेणीची माहिती सांगितलीच पाहिजे। असो, आपण शिलालेखाकडे येऊया। बघा शिलालेखाच्या सुरुवातीला आपल्याला त्रिरत्न चिन्ह पाहायला मिळतं, स म रु पा स क स पू त स स्वस्तिक चिन्ह। त्याच्यानंतर सी व भू ती स दे य धम्म लेन,
कपिचितो संघस नियुतंक. बघा, शिलालेख साधा सोपा शिलालेख आहे. सामर या उपासकाचा पुत्र, सामर उपासक पुतस शिवभूतीस, त्या पुत्र मुलाचं नाव काय? शिवभूती. सामर या उपासकाचा पुत्र शिवभूती यांनी काय केलंय? देय धम्म लेन, देय दिलं, धम्म धम्माला काय? लेन, देय धम्म लेन. सामर उपासकाचा पुत्र शिवभूती याने धम्माला लेणं दिलं. आता ते धम्माला जे लेणं दिलं ते कोणासाठी दिलं? शेवटची ओळ, कपिचितो संघस नियुंतक. नियुंतक हा शब्दाचा अर्थ अभ्यासकांना विचारला, त्यांनी स्मरणार्थ या शब्दाचा पाली अभ्यासकांनी अर्थ सांगितला. कपिचितो संघस म्हणजे ह्या ठिकाणी जो काही कपिचित नावाचा जो बौद्ध भिक्खूंचा संघ राहत होता, त्या बौद्ध भिक्खूंच्या संघाला हे लेणं दान दिल्याचा उल्लेख आपल्याला या शिलालेखामध्ये पाहायला मिळतो. त्याचमुळे आपण या लेणीला कपिचित लेणी असं म्हणतो, कारण ह्या ठिकाणी कपिचित नावाचा जो बौद्ध भिक्खूंचा संघ राहत होता, त्यामुळे आपण ह्या लेणीला कपिचित लेणी असं म्हणतो. बघा, शिलालेखाची जी वळण आहे, अक्षर आहे, ती छान पद्धतीने आणि एकदम हात जाऊन वाचण्यासारखा, अगदी बोट ठेवून वाचण्यासारखा आहे. त्रिरत्न साम रूपाक स कस पुतस शिवभूतीस देय धम्म लेन कपिचितो संघस नियुतंक. अगदी छान पद्धतीने शिलालेख वाचायला आपल्याला या ठिकाणी मिळतो. तर सर्वांना जय भीम, नमोबुद्धाय, जय सम्राट अशोका. आपण सध्या जुन्नर तालुक्यात आलेलो आहोत. जुन्नर तालुका हा पुणे जिल्ह्यामध्ये येतो. तर या जुन्नर तालुक्यामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आपण आता ज्या लेणीवरती आहोत त्या लेणीचं नाव आहे कपिचित बुद्ध लेणी. आता या लेणीला कपिचित हे नाव का पडलं? आता सध्या आपण कुठेही पाहू या लेणीला फक्त लेण्याद्री असं म्हटलं जातं, परंतु ह्या लेणीवरती असलेला शिलालेख 2000 वर्षापूर्वीचा तो जो शिलालेख आहे, तो शिलालेख असं नमूद करतो की बाबा ही लेणी कपिचित बुद्ध लेणी आहे. त्या शिलालेखामध्ये धम्मलिपीतील जो शिलालेख आहे त्या शिलालेखामध्ये कपिचित संघासाठी ही लेणी तयार करण्यात आलेली आहे असा स्पष्ट उल्लेख आपल्याला वाचायला मिळतो. आपण आता ज्या जुन्नर तालुक्यात आहोत, हा जुन्नर तालुका 9 जानेवारी 2018 साली पुणे जिल्ह्यातील पर्यटन तालुका म्हणून घोषित करण्यात आला. ह्या जुन्नर बद्दल सांगायचं जर झालं, आता आपण बऱ्यापैकी मुंबई या भागातून आलेलो आहोत, बरोबर. पूर्वी 2000 वर्षापूर्वी ह्या भागावरती सिल्क रोड जो होता त्याच्यावरती दळणवळण चालू होतं, आणि ते दळणवळण चालू असताना परदेशातून जो माल यायचा तो खाली भोडोच, भारूकच्छ, कल्याण, कलियस त्याचा उल्लेख आपल्याला इथे पाहायला ह्या लेणीमध्ये पाहायला मिळतो. त्याबरोबर सोपाराका म्हणजे नाला सोपारा आणि चेऊलचं म्हणजे चौलचं बंदर, या ठिकाणी हा माल उतरवला जायचा. त्यातील जे काही सोपारा बंदर आहे आणि कल्याण बंदर आहे, या ठिकाणी जो माल उतरवला जायचा त्या मालाची वाहतूक ह्या नाणेघाट मार्गे, आपल्याला येता येता नाणेघाटाचा स्टार्टिंग पॉइंट लागला असेल, त्या नाणेघाट मार्गे याची वाहतूक पुढे चालू राहायची. हा माल नाणेघाटवरून वरती आणून खालचा जो भाग होता, जो आपण ज्या तुम्ही भागातून आले त्याला कोकण असं म्हटलं जायचं, आणि जो वरचा भाग आहे त्याला देश असं म्हटलं जायचं. तर ह्या कोकण आणि देशला जोडणारा जो महत्वाचा दुवा होता तो म्हणजे नाणेघाट. या नाणेघाट मधून ती जी माल वाहतूक आहे खेचरांच्या मदतीने, प्राण्यांच्या मदतीने ती माल वाहतूक वरती आणली जायची. आणि आपल्याला आता तुम्हाला येताना एक मला वाटतं टोल लागला नसेल, परंतु भारतातील सर्वात जुनी टोल पद्धती आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळते. नाणेघाट या ठिकाणी दगडी रांजण आहे, त्या रांजणामध्ये टोल वगैरे जमा केला जायचा आणि ती टोल संस्कृती आपल्याला तिथे पाहायला मिळते. नाणेघाट पासून पुढे आलो की हा सिल्क रूट जुन्नर मध्ये यायचा. जुन्नर मध्ये येत असताना आपल्याला तुळजाबुद्ध लेणी, त्यानंतर शिवाजी महाराजांचं जन्मस्थान असलेली शिवनेरी किल्ला, आणि त्या किल्ल्याच्या आजूबाजूला आपल्याला 84 बुद्ध लेणी पाहायला मिळतात. त्याचबरोबर थोडंसं पुढे आलं की आपल्याला त्या बाजूला पुढच्या डोंगरामध्ये मानमोडीच्या लेणी, त्याच्यामध्ये आपल्याला भूत लेणी, अंबा अंबिका लेणी आणि भीमाशंकर लेणी पाहायला मिळतात. त्याचबरोबर ह्या बाजूला जर पाहिलं तर आपण आता ज्या लेणीवरती उभे आहोत ती लेणी म्हणजे कपिचित बुद्ध लेणी म्हणजे लेण्याद्री बुद्ध लेणी. आता या लेणीमध्ये सुद्धा 2 गट पडतात. पहिला गट ज्या गटावरती आपण उभा आहोत आणि याच्या पुढचा गट जो आहे तो सुलेमान टेकडी जो आहे, सुलेमान बुद्ध लेणी, तो एक गट पाहायला मिळतो. आता या लेणीबद्दल जर बोलायचं जर म्हटलं
तर या लेणीमध्ये आपल्याला 2 चैत्यग्रह पाहायला मिळतात. आपण आता जे लेणीमध्ये उभा आहोत हे चैत्यग्रह आहे. हे चैत्यग्रह त्याचबरोबर पुढे गेल्याच्या नंतर 15 नंबर लेणीमध्ये अजून आपल्याला एक चैत्यग्रह पाहायला मिळतात. तर ह्या लेणीवरती आपल्याला 2 चैत्यग्रह पाहायला मिळतात. त्याचबरोबर 3 अपूर्ण लेणी पाहायला मिळतात. तसेच 15 पाण्याच्या टाक्या आणि 28 विहार पाहायला मिळतात. म्हणजे ह्या लेणीवरती साधारणपणे 38 लेणी सदृश स्थापत्य आपल्याला पाहायला मिळतात. त्याचबरोबर पुढे जर आपण गेलो तर आपल्या सुलेमान लेणीवरती 1 चैत्यग्रह आणि 7 लेणी विहार पाहायला मिळतात. म्हणजे लेण्याद्री गट असेल किंवा कपिचित गट असेल किंवा गणेश पहाड गट असेल याच्यावरती आपल्याला 46 लेणी सदृश्य बांधकामं पाहायला मिळतात. त्याच्यामध्ये तुमचे चैत्यग्रह आहेत, त्याच्यामध्ये विहार आहेत, भोजन मंडप आहे, पाण्याच्या टाक्या आहेत, अपूर्ण लेणी आहेत, यासारखी 46 स्थापत्य आपल्या लेणीची पाहायला मिळतात. आता या लेणीचा जर विचार केला तर या लेणीमध्ये आपल्याला 2 चैत्यग्रह त्याचबरोबर 6 शिलालेख पाहायला मिळतात. हे सर्व शिलालेख धम्मलिपीतील असून या शिलालेखांची जी भाषा आहे ती पाली प्राकृत भाषा आहे. या शिलालेखांचा अर्थ त्या ठिकाणी जाऊन आपण त्या प्रत्येक शिलालेखाचं वाचन करणार आहोत. त्याचा जो मराठी बोली भाषेतील आपला जो अर्थ आहे तो आपण पाहणार आहोत. आता आपण या चैत्यग्रहाविषयी बोलूया. आता बघा, आपण जर हे चैत्यग्रह जर पाहिलं तर आपल्याला हे चैत्यग्रह कोणत्या आकाराचं दिसतंय? गज पृष्ठाकार आकाराचं. गज पृष्ठाकार म्हणजे जो गज असतो, गज म्हणजे हत्ती असतो, त्या हत्तीचा जो वरचा पृष्ठाचा जो भाग आहे, वरचा भाग आहे, त्या आकाराचं आपल्याला हे चैत्यग्रह पाहायला मिळतं. त्याचबरोबर आपल्याला या चैत्यग्रहामध्ये स्तूप पाहायला मिळतो. परिपूर्ण असा हा स्तूप आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतो. या ठिकाणी या स्तूपाला फक्त वरती एसटी नाहीये, बाकी सर्व छत्रावली आणि एसटी नाहीये, बाकी सर्व या स्तूपामध्ये आपल्याला पाहायला मिळतं. आपण जर 15 नंबरच्या लेणीमध्ये गेलो तर तिथे आपल्या संपूर्ण परिपूर्ण असा स्तूप पाहायला मिळतो. आपल्याला इथे एक स्तूपाचा संपूर्ण स्तूप आहे, त्याचा हा खालचा भाग आपल्याला पाहायला मिळतो, याला जोतो असं म्हणतात. त्याच्यानंतर हा जो मधला भाग पाहायला मिळतो याला मेधी किंवा अधिष्ठान असं म्हणतात. त्याचबरोबर आपल्याला ही वेदिका पट्टी पाहायला मिळते. आता हे वेदिका पट्टी बद्दल जर सांगायचं म्हटलं तर वेदिका पट्टी मध्ये आपल्याला 3 ओळी दिसतात. आपल्यामध्ये बुद्ध धर्मामध्ये 3 ओळी कशाला निर्देशित करतात? बुद्ध, धम्म आणि संघ म्हणजे त्रिरत्न. बुद्ध धम्माची जी 3 रत्न आहेत त्यांना निर्देशित करतात. ही 3 रत्न आपल्याला वेदिका पट्टीवर पाहायला मिळतात. त्रिरत्न चिन्ह असेल, पंचशील चिन्ह असेल, स्वस्तिक चिन्ह असेल, हे पुढे आपल्याला शिलालेखांमध्ये आलेले सुद्धा पाहायला मिळणार आहेत. त्याचबरोबर वरती आपल्याला हे अंड पाहायला मिळतं. इथे आपल्याला हर्मिका पेटी पाहायला मिळते आणि वरती या हर्मिका पाहायला मिळतात. ह्या हर्मिका सुद्धा आपल्याला 5 पट्ट्या हर्मिकाच्या पाहायला मिळतात. 5 हे कशासाठी दर्शवलेले असतात? बुद्ध धम्मामध्ये पंचशील. हा स्तूप फक्त स्तूप नसून हे बुद्ध धम्माचं प्रतीक आहे, हे तथागतांचं प्रतीक आहे. आपण हे कशावरून म्हणू शकतो की ही जी त्रिरत्न आहेत किंवा ही पंचशील आहेत ही त्या बुद्ध या स्तूपामध्ये सामावलेले आहेत. त्याचबरोबर आपल्याला आता हे झालं स्तूपाबद्दल. आता स्तूपाच्या पुढे आल्याच्या नंतर आपल्याला हे स्तंभ पाहायला मिळतात. हे स्तंभ किती कोणी पाहायला मिळतात आपल्याला? अष्टकोनी. अष्टकोनी म्हणजे बुद्ध धम्मामध्ये अष्टांगिक मार्ग, बरोबर आहे. म्हणजे ह्या स्तूपाचा असेल किंवा चैत्यग्रहाचा असेल, हा बुद्ध धम्माशी जो कनेक्टेड वारसा आहे तो आपल्या ह्या लेणीमधून पाहायला मिळतो. आता या स्तंभ ज्यावेळेस आपण पाहतो, स्तंभ पाहिल्याच्या नंतर आपल्याला काही पशुशीर्ष आपल्याला पाहायला मिळतात. आता ह्या पशुशीर्षांमध्ये आपल्याला काय काय पाहायला मिळतं? वरती आपल्याला काही प्राणी पाहायला मिळतात. बघा, हे भारवाहक प्राणी असतात. जसं काय ह्या लेणीचा भार त्यांनी त्यांच्या अंगा खांद्यावर उचलून धरलेला आहे. आपल्याला ह्या कलाकाराला याच्यातून दाखवून द्यायचंय. तर हे भारवाहक प्राणी आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतात. तर आपल्याला इथे काय काय पाहायला मिळतं? सिंह असेल, हत्ती असेल, अजून वाघ, अजून हा जो 3 नंबरचा आपल्याला स्तंभ पाहायला मिळतो, ह्या स्तंभाचं मानवी आकृती, चेहरा आणि प्राणी आकृती असलेलं शरीर पाहायला मिळतं. आता ह्या आकृतीला काय म्हणतात? हे जे काही शिल्प आहे याला स्फिंक्स असं म्हणतात. आता यासारखी स्फिंक्सची जी काही कलाकृती आहे, कलाकुसर आहे, ते आपल्याला कोणकोणत्या लेण्यांवर पाहायला मिळते? तर त्रिरश्मी लेणीवरती आपल्याला यासारखे स्फिंक्स पाहायला मिळतात, बरोबर आहे. आता ह्या स्फिंक्स बरोबरच एक संदर्भ असा द्यावासा वाटतो की इथून पुढे बल्लाळवाडी म्हणून गाव आहे.
त्या बल्लाळवाडी जवळ औरंगाबादचं एक विद्यापीठ आहे, तिथले त्यांनी उत्खनन केलं होतं आणि त्यांना तिथं इरोस ही जी ग्रीक देवता आहे तिचं शिल्प एक हे सापडलं होतं, शिल्प सापडलं होतं छोटस, आणि ते त्यावेळेचं 2000 वर्षापूर्वीचं ते शिल्प त्यांना त्या ठिकाणी पाहायला मिळतं. मला वाटतं बहुतेक जणांना माहित असेल की नाही, आपल्या जुन्नर मध्ये बापूजी तामाणे म्हणून नावाचे एक व्यक्ती आहेत, त्यांच्याकडे सातवनकालीन खूप काही वारसा त्यांच्याकडे जतन केलेला आहे. अनेक वस्तू त्यांच्याकडे आपल्याला पाहायला मिळतात. ह्या लेणीचा जो काही कार्यकाल किंवा ह्या चैत्यगृहाचा जो काही कार्यकाल गणला गेला, वेगवेगळे इतिहास अभ्यासक यांनी ह्या लेणीचा आणि ह्या चैत्यगृहाचा जो कार्यकाल नमूद केला, त्याच्यानुसार इसवी सनाच्या 2ऱ्या शतकातलं पहिलं दशक, पहिल्या दशकामध्ये ही लेणी हे चैत्यगृह कोरण्यात आलं असावं असं अभ्यासकांचं म्हणणं आहे. इसवी सन पूर्व पहिलं शतक ते इसवी सन 3रं शतक असे 400 वर्ष या लेणीचा खोदण्याचा कार्यक्रम चालला होता. कोणतीही लेणी एका दिवसात खोदली जात नाही. आपण जर म्हणतो एका दिवसात एका रात्री लेणी खोदली गेली आहे तर हे चुकीचं आहे. आपण जर नाशिक सारखी लेणी जर पाहिली तर त्या ठिकाणी प्रत्येक लेणीमध्ये आपल्याला शिलालेख कोरून ठेवलेले पाहायला मिळतात, वाचायला मिळतात. आपण जर पुढच्या मानमोडी लेणीमध्ये जर गेलो तर त्या ठिकाणी आपल्याला नहापानाचा एक शिलालेख पाहायला मिळतो. त्याच्यामध्ये 46 कतोमध्ये नहापानाने ती लेणी कोरलेली आपल्याला पाहायला मिळते. त्याच्यामध्ये जर 78 जर प्लस केले तर आत्ताच आपलं जे चालू वर्ष आहे 124 हे आपल्याला त्या ठिकाणी नमूद केलेलं लिहिलेलं वाचायला मिळतं. जसं की आत्ताच जर आपलं 2026 मध्ये आपण आहोत, त्याच्यातून जर 78 वजा केलं तर आत्ताचं जे चालू इसवी सन आहे ते आपल्याला त्या ठिकाणी वाचायला मिळेल, पाहायला मिळेल. की आता आपण लाकडी फासाळ्यांचा विषय निघाला. आता लाकडी फासाळ्यांबद्दल आपण म्हणू शकतो की बाबा लाकडी फासाळ्या काय आता आपण 100-200 वर्षाला आपल्या पूर्वजांनी बसवल्या असतील, 2000 वर्षापूर्वीच्या कशा काय? आपल्याला लगेच मनामध्ये प्रश्न येतो की बाबा या लाकडी फासाळ्या इतक्या जुन्या कशा काय? तर याच्यासाठी एक संदर्भ द्यावासा वाटतो. भाजेलेणी, भाजेलेणीला ह्या लाकडी फासाळ्या आहेत आणि त्या लाकडी फासाळ्या ज्यावेळेस भाजेलेणीमध्ये होत्या त्या लाकडी फासाळ्यांचा एक तुकडा पडून खाली पडला. ती जी लाकूड होतं आणि त्या लाकडावरती एक शिलालेख लिहिलेला होता, तो म्हणजे धम्म पसादू. आणि ज्यावेळेस त्याचं सर्वेक्षण करण्यात आलं, आर्किओलॉजीच्या जे काही अधिकारी आहेत त्यावेळेस त्यांनी त्याचा अभ्यास केला. त्यावेळेस असं त्यांनी हे केलं, अधोरेखित केलं की ह्या ज्या शिलालेख आहे किंवा ह्या ज्या लाकडी फासळ्या आहेत ह्या 2000 वर्षापूर्वीच्या आहेत. म्हणजे आपल्याला आपले पूर्वज किंवा त्यावेळेचे जे काही कारागीर होते हे कोणत्या पद्धतीने लेपन त्या लाकडावरती करत होते की 2000 वर्ष झाली तरीही लाकूड आहे तसंच आहे. नाहीतर बघा आपण घराला जर लाकडं वगैरे जर लावली तर 100-200 वर्ष लाकडं टिकत नाही, परंतु 2000 वर्षापासून सुद्धा ती लाकडं आपल्याला आताही आबादित असलेली पाहायला मिळतात. जर तुम्ही जर हे जर पाहिलं, वरती शिल्प पाहिलं, शिल्पाचे जे एक्सप्रेशन बघा, जाणून घ्या शिल्पाचे एक्सप्रेशन बघा. तिथं वाघ सुद्धा आहे. वाघ हा जंगलामधला हिंस्र प्राणी म्हणून ओळखला जातो, किंवा सिंह. जर तुम्ही कान्हेरीमध्ये सिंह पदर पाहिलं ते सुद्धा हिंस्र प्राणी. किंवा इथे कान्हेरीमध्ये असे पण काही शिल्प आहेत की जी माहूत आहे ती महिला आहे. माहूत म्हणजे हत्ती चालवणारी आहे, महिला आहे. आणि तिला सावरून, म्हणजे एका महिलेला एक महिला कशी सावरून घेते त्याची शिल्प आहेत. किंवा एक मुलगा सुद्धा छोट्या मुलाला कशा प्रकारे सावरून घेतोय, किंवा तो हत्ती त्या जे लहान बाळ आहे त्या बाळाला कशा प्रकारे सावरून घेतोय, सामावून घेतोय. किंवा ती महिला जेव्हा त्या हत्तीवरती चढते ते सुद्धा शिल्प एवढा सुंदर प्रकारे रेखाटले. तसेच जर पाहिले आपण हे वाघाचे शिल्प बघा. इथे वाघाचे शिल्प आहे, तिथं स्पिंज आहे, तिथं हत्ती शिल्प आहे. त्या शिल्पाचे एक्सप्रेशन बघा किती त्यांच्यामध्ये दयाळूपणा दाखवतो. म्हणजे बुद्ध धम्मामध्ये ह्या ज्या दयाळूपणा आहे किंवा प्रज्ञा आहे किंवा ममता आहे याला जास्तीत जास्त अनन्य साधारण महत्व आहे. दुसरी गोष्ट सरांनी खूप छान प्रकारे हे तुम्हाला माहिती आहे, याला डोंब म्हटलं जातं. समजलं बरोबर ना सर? याला डोंब म्हटलं जातं. हे अष्टशिला अष्टांगिक मार्गाचं एक प्रतीक आहे. त्यानंतर एक अभ्यासकाने, मी ते जे अभ्यासक नाशिकचे अभ्यासक आदरणीय अतुल भोसेकर सर, त्यांनी आम्हाला माहिती सांगितलं, हे जे वरती जो तुम्हाला गोल दिसतंय तुम्हाला, जे हत्ती शिल्पाच्या खाली गोल आहे, हा आम्ल, बरोबर ना सर? आम्ल, हो. ते आपल्या नाशिकच्या 83 बुद्ध लेणीमध्ये सर्रास बघायला भेटतात. प्रत्येक लेणीमध्ये जे भार वाहक आहेत
बरोबर ना, खाली आता मला वाटतं 8 नंबरची काहीतरी लेणी आहे ती, भारवाग आहे, आणि तिथे ते आमलं आहे. ते आमलं म्हणजे काय, त्यावेळेला भोसेकर सरांनी, म्हणजे वेगवेगळ्या अभ्यासकांचं वेगळं मत आहे. भोसेकर सरांनी त्यावेळेस सांगितलं होतं की सम्राट अशोक होता आणि सम्राट अशोकांनी सर्व दान केलं, आणि दान केल्यानंतर त्यांच्याकडे एक असा याचक आला आणि त्या मागायला लागले की मला पण काहीतरी दान द्या, तुम्ही लोकांना दिलं तर मला पण काहीतरी दान. तर त्यांनी सांगितलं होतं, आता माझ्याकडे काहीच नाही, फक्त हा एक आवळा आहे, आवळा आहे, तो आवळा तेवढं तुला देतो. हे पहा, इथे आपल्याला ही जी काही लेणी आहे, या लेणीवरती ही लेणी कोणी दान दिली, कशासाठी दान दिली, कोणासाठी दान दिली, याचा जर उल्लेख आपल्याला जर वाचायचा असेल तर हे जे काही शिलालेख आहेत, हे शिलालेख ज्यावेळेस आपण वाचतो, ह्या शिलालेखांमधून जो काही खरा इतिहास आहे तो आपल्या समोर येतो. आपण काय असं ऐक्यू सांगत नाही की बाबा याचा हा अर्थ आहे आणि मी तो सर्वांसमोर मांडतोय. हे जे काही याचा शिलालेख 2000 वर्षापूर्वी येथे लिहून ठेवलेले आहेत, ते शिलालेख आपण त्या लिपीमधली जी पाली धम्मलिपी आहे आणि तिची जी भाषा आहे, पाली प्राकृत भाषा आहे, ते शिलालेख आपण सर्वांसमोर मांडतोय. तर बघा, सुरुवातीला आपल्याला कोणतं चिन्ह पाहायला मिळतं, त्रिरत्न चिन्ह. बघा, त्रिरत्न म्हणजे काय, बुद्ध धम्माची 3 रत्ने कोणकोणती, बुद्ध, धम्म आणि संघ, ही जी 3 रत्न डिकोड करतात ते त्रिरत्न चिन्ह. आता ह्या त्रिरत्न चिन्हाच्या नंतर ध इ क से नि य स त ग भ पो ढी च दे य धम्म स्वस्तिक. आता काय होतं याचा अर्थ, दही कसिनीय म्हणजे धान्याचा व्यापारी, त्याच्या पुढे काय येतं, दही कसेनीय सतगब, सतगम म्हणजे 7 खोल्या, 7 खोल्या, त्याचबरोबर पोढीचं, पोढीचं म्हणजे पाण्याची टाकी, 7 खोल्या आणि पाण्याची टाकी, देय धम्म, कोणाला दान दिली, धम्माला दान दिली. 1 2 3 4 5 6 7. आता आपण ज्या विहारात उभा आहोत याच्याबद्दल एक उल्लेख असा अधोरेखित करण्यासारखा आहे की 1828 मध्ये कॅप्टन साइक्स यांनी ह्या लेणीला भेट दिली होती, आणि ह्या लेणीला ज्यावेळेस ते भेट देत होते, भेट दिल्याच्या नंतर त्यांनी ह्या ठिकाणी शेळ्या बांधत, गोट शेड असा त्यांनी त्यांच्या लेखामध्ये उल्लेख केलेला आहे. 1828 चा त्यांचा जो लेख आहे त्याच्यामध्ये गोट शेड म्हणून ह्या विहाराचा उल्लेख केलेला आहे. आता गोट शेड कशावरून, तर बघा आपल्याला इथे काही हे दिसतात, खुंटे दिसतात. ज्यावेळेस ते इथे आले असतील 1828 मध्ये, त्यावेळेस त्यांना या ठिकाणी अशा खुंटे दिसले असतील आणि ह्या ठिकाणी शेळ्या वगैरे बांधलेल्या दिसल्या असतील, त्याच्यामुळे त्यांनी ह्या विहाराचा उल्लेख गोट शेड म्हणून केलेला आहे, शेळ्या बांधण्याचं ठिकाण. पहा, आता आपल्या इथे कल्याणवरून कोण कोण आले, कल्याणवरून तुम्ही आलेत बरोबर, 3-4 जण कल्याणवरून आलेत. आता कल्याणचा जो काही प्राचीन उल्लेख आहे, जो 2000 वर्षापूर्वी कल्याणचं जे नाव आहे ते आपल्याला ह्या शिलालेखामध्ये वाचायला मिळतं. आता बघा, शिलालेखाच्या सुरुवातीला आपल्याला हे बघा इथं स्वस्तिक चिन्ह पाहायला मिळते, दिसतंय, इथून शिलालेख इथपर्यंत स्वस्तिक आहे. आता बघा, कलिअयस, कलिअयस हे कल्याणचं प्राचीन नाव म्हणजे कल्याण. कलिअयस, कलिअयस हेरनिक पुतस सुलस दतस चेतीय घरो, नाही, एक पुरी सस चेतीय घरो नियुतो देय धम्म. कलिअयस हेरनिक पुतस सुलस दत्तस म्हणजे कल्याणच्या हेरनिकचा पुत्र सुलस दत्त याने ह्या चैत्यग्रहाचं चेतीय घरो देय धम्म, नियुतो चेतीय घरो देय धम्म. कल्याणच्या हेरनिकचा पुत्र सुलस दत्त याने या चैत्यग्रहाचं दान धम्माला दिलेलं आहे. शिलालेखाच्या सुरुवातीला आपल्याला देय धम्म हा शब्द पाहायला मिळतो. लेणं, देय धम्म हे शब्द आपल्याला लेण्यांमध्ये कंपल्सरी पाहायला मिळतात. बहुतेक 90-95% शिलालेखांमध्ये तरी हे शब्द आपल्याला पाहायला मिळतात. हे पहा, आता बघा, आपण आता ज्या ठिकाणी आलेलो आहोत या ठिकाणी आपल्याला वरती काय पाहायला मिळतं, सर्वात वरती वेदिका पट्टी पाहायला मिळते, त्याच्या खाली आपल्याला स्तंभ पाहायला मिळतात आणि त्या स्तंभांवरती काही आपल्याला शिल्प पाहायला मिळतात, प्राणी शिल्प आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळतात. आता ह्या शिल्पांमध्ये आपल्याला काय काय पाहायला मिळतं पहा बरं एकदा. थोड्या वेळापूर्वी अनिल सरांनी आपल्याला काय सांगितलं होतं की कान्हेरी लेणीमध्ये ज्या पद्धतीने माहूत आपल्याला पाहायला मिळतो,
त्याच पद्धतीने इथल्या सुद्धा प्राण्यांवरती मनुष्य बसलेले आपल्याला पाहायला मिळतात. बघा दिसतंय, मनुष्याकृती त्या प्राण्यांवरती बसलेले आपल्याला पाहायला मिळते. त्याचबरोबर जो मुख्य दरवाजा आहे त्या मुख्य दरवाजाला जे दोन हत्ती आहे त्या हत्तीच्या सोंडेमध्ये आपल्याला काय पाहायला मिळतं, कमल पुष्प पाहायला मिळतात. ज्या वेळेस या लेणीवरती जे बौद्ध भिक्खू येत असतील त्यांच्या स्वागतासाठी ते कमल पुष्प त्या हत्तीच्या सोंडेमध्ये असलेले आपल्याला पाहायला मिळतात. त्याचबरोबर या ठिकाणी आपल्याला वाघ, सिंह, बैल यासारखे प्राणी आपल्याला ह्या स्तंभ शीर्षांवरती पाहायला मिळतात. आपण आता आतमध्ये जाऊया. आपण आता ज्या काही ठिकाणी उभे आहोत हा जुन्नर मध्ये सर्वात मोठं विहार आहे विना खांबाचं. दिसतंय इथे मध्ये एक तरी खांब दिसतोय का? हा सपाट छताचं हे जे काही विहार आपल्याला ह्या ठिकाणी पाहायला मिळतंय. आता ह्या ठिकाणी आपल्याला किती लेण्या पाहायला मिळतात, किती बाजूला किती विहार पाहायला मिळतात, भिक्खू निवासगृह किती पाहायला मिळतात? 1 2 3 4 5 6 7, त्या बाजूला 7, या बाजूला 1 2 3 4 5 6 7, 7 7 14, पुढच्या बाजूला ह्या बाजूला 2, त्या बाजूला 2, 18 झाले. आणि मध्ये आपल्याला काय मिळायला मिळतं, अजून एक विहार पाहायला मिळतं. किती विहार पाहायला मिळतात? त्या ठिकाणी आपल्याला 2 विहार पाहायला मिळतात. पुरातत्व विभाग, मी सांगत नाही, पुरातत्व विभाग असं सांगतं की मध्ययुगीन कालखंडामध्ये तिथे जे काही 2 विहार होती त्यांची मधली भिंत तोडून त्या ठिकाणी गणपतीची स्थापना करण्यात आली. या ठिकाणी जो काही गणेशाचं मंदिर आहे त्याची स्थापना लेणीमध्ये मध्ययुगीन कालखंडामध्ये त्या 2 मधली जी भिंत आहे ती तोडून आपल्याला पाहायला मिळते. आता हे कशावरून आपण म्हणतो, तर ज्या वेळेस आपण या लेण्यांचा अभ्यास करतो, लेण्यांचा अभ्यास करत असताना बघा जो दरवाजा आहे त्या दरवाजाच्या आपल्याला काही खोबणी पाहायला मिळतात, दरवाजा बसवण्याच्या जागा पाहायला मिळतात, दिसतात का? त्याच पद्धतीने ज्यावेळेस आपण तिथला अभ्यास करतो त्यावेळेस त्या 2 बाजूला आपल्याला 2 खोबणी पाहायला मिळतात. बघा ह्या बाजूला सुद्धा एक खोबणी आहे आणि ह्या बाजूला सुद्धा एक खोबणी आपल्याला पाहायला मिळते. त्याच्यावरून आपण असं सांगू शकतो किंवा हे पक्क सांगतं, हे पुरातत्व विभाग सांगतं की नंतरच्या काळामध्ये ज्यावेळेस या 2000 वर्षापूर्वीच्या बौद्ध लेणी आहेत याच्यामध्ये जशी जशी राजकीय स्थित्यंतर झाल्याच्या नंतर इथे ज्या वेळेस अशा विचारसरणीच्या राजाची सत्ता आली असेल जो बौद्ध द्वेषी असेल त्याने ह्या मधला भूभाग तोडून त्या ठिकाणी गणपतीची स्थापना केलेली आहे. आता बघा या ठिकाणी आपल्याला बाजूला अजून काय काय पाहायला मिळते. बघा ह्यांना इथे काही आपल्या शिल्प पाहायला मिळतात. या शिल्पांना वीरगळ असे म्हणतात. एखादा वीर मृत्युमुखी पडल्याच्या नंतर त्याच्या स्मृतिप्रित्यर्थ या पद्धतीच्या वीरगळी या ठिकाणी तयार केलेल्या आहेत. त्या वीराची इथे बघा आपल्याला काही पोझिशन दाखवण्यात आलेल्या असतात. प्रत्येक विरगळीचा वेगवेगळा अर्थ असतो. काही धर्मासाठी मरण पावलेले असतात, काही व्याघ्रांशी किंवा काही प्राण्यांशी लढत असताना मरण पावलेले असतात. त्यांचा संपूर्ण जीवनपट ह्या विरगळीमध्ये आपल्याला लिहिलेला कोरलेला पाहायला मिळतो. त्याचबरोबर आपण त्या बाजूला जर पाहिलं तर काही आपल्याला बघा पोपडे निघालेले दिसतात. ज्यावेळेस प्राचीन या ठिकाणी कलाकुसर असेल त्या कलाकुसरचे नमुने आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळतात. आपण जर त्याला जर हात लावला तर लाकडी भुसा आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळतो, म्हणजे त्याच्यावरती चित्रकलेचा लेप दिलेला असावा. आपण जर पुढच्या लेणीमध्ये गेलो तर आपल्याला सिलिंगला जो वरती आपण जसे आता घरामध्ये टाइल्स लावतो का त्या पद्धतीची चित्रकला आपल्याला ह्या लेण्यांमध्ये पुढे आपल्याला पाहायला मिळते. आपण पुढे जाणार आहोत. तर आता आपण तिथली जी कलाकृती आहे ती पाहून घ्यावी. कशा पद्धतीने खोबणी तोडण्यात आला, मधला जो भूभाग येतो कशा पद्धतीने वरती दिसतोय आपण तिथे जाऊन पाहून घ्या. असो आलं लक्षात कशा पद्धतीने नंतरच्या काळामध्ये फेरबदल करण्यात आलेला आहे हे आपण या इथं जी काही कलाकृती आहे त्याच्यावरून जे काही शिल्प आहेत त्याच्यावरून पाहू शकतो. अजून शिल्पाबद्दल जर सांगायचं जर झालं, आता बघा शिल्पांबद्दल जर सांगायचं जर झालं तर बघा एखादा कलाकार किंवा आपण सुद्धा असतो, आपल्याला समजा एखादं शिल्प जर कोरायचं आहे एखाद्या भिंतीमध्ये, समजा आपल्याला या भिंतीमध्ये शिल्प कोरायचंय आणि ज्यावेळेस मी लेणी कोरणार आहे त्यावेळेस माझ्या डोक्यामध्ये काय असतंय की मला शिल्प कोरायचंय, बरोबर आहे. आता आपण जर वेरूळ सारखी लेणी जर पाहिली असेल, अजंठा सारखी जर लेणी पाहिली असेल, विद्यापीठ सारख्या किंवा एलिफंटाच्या लेण्या जर पाहिल्या असेल
तर त्या ठिकाणचं जे शिल्प आहे हे भिंतीच्या बाहेरच्या बाजूला असतं, जसं की 3D इफेक्ट. आपल्याला ह्या बाजूने सुद्धा शिल्प दिसलं पाहिजे, त्या बाजूने सुद्धा शिल्प दिसलं पाहिजे. परंतु ज्या वेळेस नंतरच्या काळामध्ये राजकीय स्थित्यंतर होतात, राजे बदलतात आणि अतिक्रमणासारखे प्रकार होतात, त्यावेळेस ही शिल्प आपल्याला ह्या भिंतीच्या आतमध्ये कोरलेले पाहायला मिळतात. कारण जो प्रमुख, जो मुख्य त्या ठिकाणी कोरणार आहे, त्या कोरणाऱ्याला हे माहित नसतं, लक्षात नसतं की त्याला शिल्प कोरायचंय. परंतु ज्यावेळेस बदल करायचा असतो त्यावेळेस ती शिल्प आपल्याला आतमध्ये कोरलेली पाहायला मिळतात. जेव्हा जेव्हा आपल्याला आतमध्ये कोरलेलं शिल्प पाहायला मिळेल, 70-80% समजून जायचं की हे नंतरच्या काळातील काम आहे. हे त्यावेळेस जो कलाकार होता त्याच्या डोक्यातलं काम हे नाही, नंतर ही अतिक्रमण किंवा राजकीय स्थित्यांतर झालेली आहेत. असो, हात लावताना सांभाळून हे पडतंय खाली. या ठिकाणी लाकडाचा भुसाचा लेप दिलेला होता. बघा या ठिकाणी जो काही आपल्याला शिलालेख पाहायला मिळतो, हा शिलालेख कपिल उपासक नतुनो, तापस उपासक पुतस, अनदस देय धम्म चेतीय घर नियुतो. आता या शिलालेखाची सुरुवात त्रिरत्न चिन्हाने होते, त्याचबरोबर त्याच्या पहिल्या ओळीचा शेवट पंचशील चिन्हाने होतो. त्याचबरोबर दुसऱ्या ओळीची सुरुवात सुद्धा त्रिरत्न चिन्हाने होते आणि दुसऱ्या ओळीचा शेवट स्वस्तिक चिन्हाने होतो. आता बघा ह्या शिलालेखामध्ये आपल्याला एका व्यक्तीच्या, एका परिवाराच्या 3 पिढ्यांचा उल्लेख आपल्याला या शिलालेखामध्ये वाचायला मिळतो. कपिल उपासकस नतुनो, नतुनो म्हणजे नातू, नतुनो म्हणजे नातू, कपिल या उपासकाचा नातू, कपिल उपासकस नतुनो, कपिल या उपासकाचा नातू. तापस उपासकस पुतस, तापस या उपासकाचा पुत्र. आनंदस म्हणजे आनंद, कपिलचा नातू तापसचा पुत्र आनंद. याने काय केलंय, इथे जे काही चैत्यग्रह आहे हे धम्माला दान दिलेलं आहे, असा या शिलालेखामध्ये आपल्याला उल्लेख वाचायला मिळतो. MBCPR चे लेणी संवर्धक अनंत खरात यांनी लेण्यातील लेणी खूप छान पद्धतीने समजून सांगितलेली आहे. त्या सरांचे खूप खूप धन्यवाद. धन्यवाद सर. मी स्वतः जुन्नर शहरामध्ये किंवा पुणे भागामध्ये ऍज अ गाईड म्हणून काम करतो. त्याचबरोबर तुम्ही कोणत्याही लेणीवरती येत राहाल, पुण्याच्या संपर्क करा, तुम्हाला त्या ठिकाणी मी उपलब्ध असेल. माझं इंस्टाग्राम किंवा यूट्यूब या ठिकाणी मी अनुयायी म्हणून एक चॅनल आहे, त्या मी अनुयायीच्या माध्यमातून तुम्ही कॉन्टॅक्ट मध्ये या. आजचा व्हिडिओ तुम्हाला कसं वाटला आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा. नमो बुद्धाय.